नमस्कार मित्रांनो, शर्विल आणि बाबा या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक नवीन व्हिडिओ बनतोय आणि माझ्यासोबत नवीन पाहुणा, माझा मित्र, मेरा भाई अभय अभय हाय बोल। हाय। तर आज व्हिडिओ कोणता म्हणणार होता आपण? पालखी सिंगावर आली तिकडे। ओके, तर मित्रांनो थोडीशी पार्श्वभूमी सांगतो। आज पालखीला, मोठ्या पालखीचं आमच्या रूप लागते, त्यामुळे आज आमची पालखी जाईल सानेवरती, अर्थात सानेवरती, त्यामुळे सानेची वाडी, बरोबर ना? बरोबर। त्याच्यावरून त्या वाडीला सानेची वाडी असं नाव पडलं। आणि नंतर मग आज रात्री गाव निघेल सुरमाड आणायला, तोही व्हिडिओ आम्ही प्रयत्न करू कव्हर करायचा, बरोबर? त्यामुळे आज जी पालखी इथून निघणार आहे, हे माझ्या मागे आपण पाहू शकताय, मंदिर आहे आणि इथे समोर एक हवन केलं जाईल, म्हणजे होळी। आणि त्याच्यानंतरची दृश्य जी विदारक असतील, जी खूप इमोशनल असतील, कारण खऱ्या अर्थानं आज आमचा जो सोमदेव आहे तो आज खेळायला चाललाय, बरोबर ना, सानेवरती। त्यामुळे खूप मजा येणार आहे, धमाल येणार आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा। थोडीशी पार्श्वभूमी थोडीशी सांगतो तर अभय, तुला माहिती आहे होळी आपण का सेलिब्रेट करतो? नाही रे दादा, एवढं काही मला नाही माहिती अजून होळीबद्दल, नाही माहिती, सेलिब्रेट करतो वगैरे काय। ओके, काही हरकत नाही ना, आपण माहिती देऊ ना आपल्या युट्यूबच्या माध्यमातून। तर मित्रांनो, होळीची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना अर्थात माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे एक गोष्ट आहे, आख्यायिका आहे, पौराणिक कथा आहे की हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता, जो खूप क्रूर होता आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा नारायणाचा भक्त होता, बरं का? नारायण म्हणजे कोण? अर्थात विष्णू। त्यामुळं त्यानं, तो नारायणाचा भक्त असल्यामुळे तो कायम नारायण 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 असं म्हणायचं। त्यामुळे त्या हिरण्यकशिपूला खूप चीड यायची। त्यामुळे त्यानं राज्यामध्ये एक नियम बनवला होता की इथून पुढे श्री विष्णूचं किंवा नारायणाचं नाव कोणी घेणार नाही। त्यामुळे हा कडक नियम होता, परंतु त्याचाच मुलगा अपवाद होता, कारण का? तोच नाव घेत होता नारायणाचं। त्यामुळे त्याला खूप राग आला, त्यानं भरपूर असंख्य प्रयत्न केले, म्हणजे भक्त प्रल्हाद जो आहे त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला। जसं की त्या प्रयत्नांमध्ये जर सांगायला गेलं तर त्यानं अक्षरशः एकदा उकळत्या तेलामध्ये त्याला टाकला होता, परंतु अर्थात तो विष्णूचा अवतार आहे, तो देवाचा अवतार। त्यामुळे ते जे उकळतं तेल आहे ते आपोआप थंड आलं। परत मग दरीतून फेकण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी झाला नाही। मग शेवटी त्यानं अप्रोच केलं, म्हणजे त्याची जी बहीण होती, म्हणजे भक्त प्रल्हादाची आत्या होलिका, तिचं नाव काय होतं? होलिका। तर तिला एक वरदान होतं मित्रांनो, की तिला वरदान असं होतं की तिला अग्नी जे आहे, आग जे आहे, तिच्यापासून काही होऊ शकणार नाही, ठीक आहे? त्यामुळे मग ती त्याच्या भावाच्या मदतीला धावत येते आणि मग ती चॅलेंज घेते की अरे ह्यालाच मारायचंय ना, मी करते ना। मग ती एकदा काय करते की असं एक मोठं षडयंत्र रचून त्या भक्त प्रल्हादाला आपल्या म्हणजे मांडीवरती घेते आणि त्या आगीत बसते। पण होतं असं की शेवटी होलिका जी आहे ती मृत्युमुखी पडते, परंतु भक्त प्रल्हादाला काहीच होत नाही। याचं कारण असं की तिला जो वरदान मिळालं आहे होलिका देवीला, ती दुरुपयोग करते। त्यामुळे अर्थात विष्णूचा अवतार असल्यामुळं होलिका देवी मरते आणि अर्थात भक्त प्रल्हाद त्याच्यातून त्यांची सुखरूप अशी सुटका होते। त्यामुळे ही अशी आख्यायिका आहे। त्याच्यामुळे आपण होळी हा सण साजरा करतो। आणि ही घटना झाल्याच्यानंतर अर्थात साहजिकच आहे ते की जो हिरण्यकशिपू आहे तो खूप भडकतो त्याच्यावरती, बोलतो कुठे आहे तुझा नारायण, सांग मला कुठे आहे तुझा नारायण, भर दरबारात बोलतो भक्त प्रल्हाद। मग तो बोलतो माझा नारायण कुठे? सगळ्या ठिकाणी आहे, कणाकणात आहे। मग तो समोर एक खांब असतो असा, तो खांबाकडे बोलतो, बोट ठेवून सांगतो तुझा नारायण या खांबात आहे का? तर तो बोलतो हो आहे। मग चिडून तो लात मारतो आणि लात मारल्यावर पुढे काय होतं सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यातून मग श्री विष्णू बाहेर येतात, कोणत्या रूपात? नरसिंह। नरसिंह म्हणजे अर्धधड पुरुषाचं आणि वरती सिंहाचं, आणि अर्थात त्यांच्या हातांना तीक्ष्ण नखं असतात। मग तो अर्थात त्यांना मांडीवरती घेतो त्या हिरण्यकशिपूला आणि त्याचा वध करतो थोडक्यात, ठीक आहे? त्यामुळे हा विष्णूने घेतलेला चौथा अवतार नरसिंह। त्यामुळे विष्णूने जेव्हा जेव्हा अवतार केले तेव्हा अशा दानवी राक्षसांचा विनाश करण्याचे हे सर्व त्यांचे अवतार होते। त्यामुळं जी होळी आहे, ज्याची ज्वाला आज आपण इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल, ते याच्यासाठी आहे की हे जे हिरण्यकशिपू आहेत, हे जे दानव होऊन गेले, त्यांचं प्रतिकात्मक रूप किंवा त्यांना आपण जाळतोय हे लोकांना दाखवायचंय। त्यामुळे होलिका दहन याला खूप महत्व आहे। आणि अर्थात आताच्या भाषेत सांगायचं झालं तर होळी हा रंगांचा खेळ आहे। आता मी आता गावी आले, त्यामुळे गावी खेळणारी होळी आणि मुंबईची होळी याच्यामध्ये खूप फरक आहे। आता मुंबईच्या होळीबद्दल जर मला विचारशील तर मग
ती होळी होळी न राहता थोडंसं त्याला आधुनिक टच आले. मला जे आवडत नाही म्हणजे डोक्यात अंडी काय फेकून मारतात किंवा मग वेगवेगळ्या कलरचे काय वापर ज्या पद्धतीने होतात किंवा मिसयूज होतं खास करून महिलांसाठी, ते कुठेतरी बंद होणं अपेक्षित आहे. आणि मग दारू पिऊन नाच धिंगाणा करणं हा होळी नाही, हा आपला सण नाही. तर मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थात विनंती करेन की होळी खेळा, सेफ खेळा, घरी खेळा आणि पाण्याचा उपयोग व्यवस्थित करा, अचूक करा.
नमस्कार मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा जो सोहळा होता बऱ्यापैकी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघे पण घामाघूम दिसतोय, कारण आताच आम्ही पालखी म्हटल्याप्रमाणे सानेवरती पोहोचून आलो. क्षमा करा की तिथली दृश्य आम्हाला काही टिपता आली नाही, परंतु ती दृश्य तुम्हाला परत पाहायला मिळतील, कारण आम्हाला जायचं परत कशासाठी सुरमळा राहणार. हां, तर सुरमड आणायला आम्ही जाणार आहोत आणि तो व्हिडिओही आपल्या या चॅनलवरती येईल. त्यामुळे तो व्हिडिओही लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर काय करायचं आहे? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. येस. आणि इथेच मी तुमचा निरोप घेतो. थँक्यू. धन्यवाद.